धुळ्यातील गावगुंडांचा तात्काळ बंदोबस्त करण्यासह मोक्का अंतर्गत कारवाई करा. या गावगुंडांपासून परिवाराला धोका असल्याचे सांगत महिलांनी थेट पोलीस अधीक्षकांकडे धाव घेत कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यावेळी पोलीस अधीक्षकांनी देखील कठोर कारवाई करण्याचं आश्वासन महिलांना दिलं. धुळ्यातील देवपूर भागातील पंचायत समितीजवळ सुमित सुभाष शिंदे या तरुणावर काही दिवसांपूर्वी निलेश राजू देवरेसह त्याच्या साथीदारांनी प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप पीडित कुटुंबातील महिलांनी केलाय. याबाबत देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र या आरोपीपासून जीविताला धोका असून या आरोपींवर तात्काळ मोक्का अंतर्गत कारवाई करा अशा प्रकारची मागणी महिलांनी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. मेरा नाम दीप्ति सुमित शिंदे है। मेरे पति सुमित सुभाष शिंदे पर डंडेवाले बाबा के यहाँ पे हल्ला हुआ था। हल्लेखोर नीलेश राजू देवरे, ये गाँव गुंडे है और उसके साथीदारों ने मेरे पति पर हल्ला किया था। चाकू और सूरे से मेरे पति पर हल्ला किया है। उसने बार बार धमकी भी देता था, उसको मार डालूंगा, उसको ये कर दूंगा, और उसके वजह से हमारे पूरे परिवार को धोखा है नीलेश राजू देवरे के वजह से। हम एसपी ऑफिस में आए हैं निवेदन के लिए। अगर उन्होंने कुछ एक्शन नहीं ली तो हम आंदोलन के लिए बैठने वाले हैं। दरम्यान यावेळी दीप्ती सुमित शिंदे, प्रणाली बरेलीकर, रेखा शिंदे, सपना शिंदे, मनीषा जाधव, सायली जाधव, ज्योती शिंदे यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. ब्युरो रिपोर्ट, लुंबिनी न्यूज, धुळे.